नमस्कार. हे आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी गावठी पद्धतीचं स्लरीचं जुगाड. पहा, या ठिकाणी मी 200 लिटरचं हे मित्रांनो बॅरल घेतलेलं आहे आणि या बॅरलला खाली एक स्टँड बनवलं आहे, एक 1.5 फुटापर्यंत. त्याला त्या स्टँडवरती बॅरल ठेवलं आहे. त्या बॅरलला खालच्या बाजूला एकदम जमिनीच्या बॅरलच्या बुडाला एक 1.5 इंच कॉक बसवला आहे आणि सर्वसाधारण क्रॉस पद्धतीने 1 ते 1.5 फुटावरती 1.25 फुटावरती इथे एक कॉक बसवला आहे. आणि याच्यामध्ये आपण जे स्लरीसाठी लागणारं जे मटेरियल आहे, गूळ, ताक, गोमूत्र, शेण, बेसन पीठ, जे काय असेल ते, आणि हे केरन कंपनीचं बॉस, हे एकत्र टाकून हे मी स्लरी तयार केली. आणि हे मी सर्वसाधारण आपल्या बागेला प्रत्येक महिन्यातून एकदा सोडत आहे. त्याचा परिणाम पहा, म्हणजे हे स्लरी अगदी कमी पैशामध्ये आणि कमी याच्यामध्ये जुगाड तयार झालं. आणि त्याचा जो परिणाम आहे, आज आपण ही सुंदर अशी बाग पाहतोय. ह्या बागेला ही स्लरी सोडल्यामुळं पहिली गोष्ट, कळी भरपूर निघाली, सेटिंग भरपूर झालं आणि आज ही बाग आपली हार्वेस्टिंगला आहे. साईज पाहता तर तुम्ही पहा. शिवाय आता जर पाहिलं तर सर्वत्र वातावरण एकदम खराब आहे आणि या खराब वातावरणामध्ये ही तेल्या, डांबऱ्या, कूज ह्या गोष्टी येत आहेत. परंतु ह्या स्लरीच्या जुगाडामुळं आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, झाडाची प्रतिकारशक्ती वाढली आणि प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं रोगाचं प्रमाण कुठे आपल्याला दिसत नाही आणि साईज चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, तुम्ही पाहताय. आणि ही जी जादू आहे, ही जादू आपली केरन टेक्नॉलॉजीचे जी स्लरी आहे, बॉस, बॉप, रॅपिडॉन, ह्याचा हे खास वैशिष्ट्य आहे. आज आपण पाहतोय या ठिकाणी भरगच्च अशी सर्व झाडं झुकून गेल्यात. मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची स्लरी तयार करा आणि आपल्या बागेला सोडा. नक्कीच आपलं चांगल्या पद्धतीने उत्पादन निघल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो.